दिशेने निघावं, चालावं. थकून गेले, ऊन आहे, पायात चप्पल नाहीये, अंगाची राई व्हायला लागली, ऊन लागायला लागले, भूक लागली आहे. चालत असताना रस्त्यात एक भला मोठा काटा यावा आणि सुदाम देवाच्या पायात जावा. धाडकन सुदाम देव खाली कोसळावे, जमिनीवर पडावं. आई ग, हे देवा म्हणावं आणि जमिनीवर धाडकन खाली पडावं. काठी हातातून निष्ठावी, जमिनीवर मुंडकं पडावं, देवावर आवड हात करावे. हे देवा, हे माझ्या श्याम सुंदर कृष्ण कन्हैया, हे बासरीवाल्या, हे मनमोहना, हे देवा, कशी बशी काठी शोधावी, हातात काठी घ्यावी, काठी वर करावी, उठण्याचा प्रयत्न करावा, परत धाडकन खाली पडावं. परत देवाला आवाज द्यावा, देवा, हे कृष्णा, हे माझ्या बासरीवाल्या, हे माझ्या मुरलीधरा, काय रे देवा, तुझ्याकडे यायचं रे देवा, मला पाहायचं रे देवा तुला, मला डोळे भरून पाहावं वाटतं रे देवा मला. अशी असते का रे मैत्री देवा, याला मैत्री म्हणतात का रे देवा. सुदाम देवाने म्हणावं, हातात परत काठी घ्यावी, हातात परत काठी घ्यावी, उठावं, परत कृष्ण परमात्म्याच्या दिशेने चालावं. चालता येत नाही, इकडे तिकडे पाहावं, कोणी दिसते का, इकडे तिकडे पाहावं, कोणी दिसते का, कोणी दिसायला तयार नाही. घाम आला अंगाला, शोधायला लागले, कोणी दिसेल का. परत पुढे यावं, धाडकन खाली पडावं. डोळ्यातून पाणी यावं, रडावं, कृष्णा सुदाम रडावं, कृष्णा परीक्षा घेतोस, किती परीक्षा घेतोस देवा. मी तुला मागायला काही येत नाही कृष्णा, मी तुला पाहायला येत, डोळे भरून मला पाहायचंय कृष्ण. मला परत उठावं कृष्णा सुदामेने, हातात काठी घ्यावी, हातात काठी घ्यावी आणि जंगलामधून रस्ता काढत काढत चलावं. एकदा जोरदार टाळ्या वगैरे, थांबा थांबा थांबा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ताबडतोब राधाकृष्ण लवकर या, राधाकृष्ण आणि त्यांचे चोपदार लवकर या. पारात जाऊन बसा, पारात जाऊन. नारायण
दोघी जण फक्त दोघी जण इकडून एक उभा आणि इकडून एक उभा दासी उभा याला कोणी आहे दासी उभा वा क्या बात सुदाम देवाने एकदा जंगलाच्या दिशेने जावं झाड खाली पडावं परत उठावं चलावं अगदी माझ्या कृष्ण परमात्म्याच्या अगदी राजवाड्यामध्ये राजमहालामध्ये यावं चला सदा महाराज राजमहालामध्ये यावं ठार कुंडीने पडावं छातीचा माणूस आलेला त्याला 10,000 रुपये द्यावं लागतात पण गावकऱ्यांनी ते स्वतःच केलं एवढा खायला जमिनीवर कोसळावं अगदी चोराच्या जवळ येऊन पडावं तेवढा तसेच सुद्धा मला झोप लागावी एका द्वारपालाने उठवावं एका द्वारपालाने पाहावं जवळ जावं आणि हलवावं 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 उठवावं कोण आहात तुम्ही कुठून आलात तुम्ही बोलावं कुठून आलात तुम्ही नाव काय तुमचं सुदाम देवाने कमीच बोलायला तयार नाही पाणी घ्यावं कोणाला पाणी शिंपावं तरी सुदाम देवाला जाग लागली मी सुधामा ब्राह्मण मग द्वारपालाने म्हणावं मग कुणाला भेटायचं आपल्याला कोण हवं आपल्याला काही इथे आला त्यावेळेस सुदाम देवाने सुद्धा म्हणाले कृष्णाला भेटायचं मला काय बोलायला आपल्याला कृष्णा म्हणतो द्वारपालाने अंगाला काठी लावली मी कृष्णा म्हणतोस ते तर राजाधिराज कृष्ण बनवलाय एकेरी शब्दात म्हणतोस उठ इकडून हाताला भरावं उठ इकडून उठवावं लाल यावं वेगळा द्वारपालाने भरावं सुधारणारा वेगळा सुधर भरावं पाठीमागे मिळावं आज प्रवेश नाही मिळावं किल्ल्यामध्ये धावून खाली पडावं खेळावं सुदाम देवाने उठावं सुदाम देवाने उठावं चार काळांच्या जवळ जावं अरे माझा मित्र होतो माझा स्वतः होतो माझा प्राण होतो माझा जीव होतो ऋषीमध्ये आशीर्वाद असताना माझ्या सकाळच्या कृष्णाला तुमच्या राजाला मला भेटायचं तुमच्या कृष्णाला सांगा
गायकाला विनंती करताय पण गायकाला ऐकत नाही. पण सांगा तुमच्या कृष्णाला की तुमचा कान सकाळ सुधारणार आहे. एका गायकाला एकमेकाला बोलावं आणि एका गायकाला लगेच माझा राजाचे राज्य कृष्णाकडे राहिलं. विनंती कृष्णाच्या आपल्याला आहे. कृष्णाच्या पायांचं दर्शन घ्यावं, गुरुचं ध्यान करावं, नतमस्तक व्हावं. कृष्णा कन्हैया महाराज कोणीतरी एखादा एक वेळेवर ब्राह्मण आलाय बोलताय. राजाला सांगतायत आपल्या परत सांगतो महाराज आपल्या राजवाड्यामध्ये कोणीतरी एक वेळेवर आहे आणि ते म्हणतो मी प्राण आहे, माझा मित्र आहे, माझा प्राण आहे, माझा श्वास आहे म्हणतोय. कृष्णाने इथून उभे राहावं, आई साहेबांनी उठावं, माझ्या सेवा करतायत. दासी सेवा जाऊ नका, दासी सेवा करतायत सेवा. हा दासी सेवा करायला असं खऱ्याने मला घरच्या जोडा करेल देवाची सेवा चालू आहे. कृष्णाने उठावं, द्वारपालाला म्हणावं, कृष्णाने म्हणावं ते नव्हते नाव काय त्याचं. द्वारपालाने म्हणावं शिवबा कृष्णाने थांबा चालू पाय, कृष्णाने पाय आई साहेब मागे करतायत. कृष्णाने पाय जगाच्या मालकाने राजाने काय कमी आहे त्याच्या घरी. ब्रह्मांडाचा मालक तुम्हाला आम्हाला पालन पोषण करणारा जगाचा मालक आपल्या मित्राच्या
चरण कमलापाशी म्हणजे पायापाशी बसतोय जगाचा मालक आणि माझ्या कृष्ण परमा माझ्या सुदाम देवाचे पाय धुतोय पाय धुतोय आणि आई साहेबाला आपल्या पत्नीला देव सांगतोय अगं हा माझा सुदामा माझा प्राण सकाळी तुला सांगायचा ना तो माझा हा सुदामा आहे चरण कमल पाय धुवावे देवाला उठावं आई साहेबाला उठावं हे सुदामा सुदाम देवाला बोलावं हे सुदामा तिकडे बोल तिकडे बोल तो तिकडे का दोघं हा तो तिकडे बोल एकूण तिकडे बोला देवाला सुदाम देवाला बोलावं हे सुदामा कसा आहे सुदामा वहिनी कशा आहेत सुदामा तब्येत बरी आहे ना सुदामा सगळं खुशाल चाललंय ना सुदामा लेकरं बाळ बरी आहेत ना सुदामा देवाला बोलावं सुदामदेव हसतायत गरिबी आहे तरी सुदामदेव हसतायत देवा हे कृष्णा अरे राजा आहे फिरतो तुला शोभत का बस माझ्या शेजारी बस बस बसवा बस आई साहेब बाजूला बसल्या सुदाम देवाने उठावं कृष्ण परमात्म्याच्या चरण कमलाचं दर्शन घ्यावं तारकन कृष्णाने उठावं सुदामा तुझी जागा हृदयात रे हृदयात सुदामा सुदाम देवाला सिंहासनावर बसवावं सुदाम देवाने सिंहासनावर बसावं सुदाम देवाने म्हणाले देवा कृष्णा बरं सगळं खुशाल चालू आहे सगळं काही आहे म्हणतेस ना वहिनी ही पण छान आहे लेकरं आनंदित आहेत बघा त्याच्याकडे खायला नाही तो म्हणतो आनंदित आहे ज्याच्याकडे राहिला नाही तो म्हणतो आनंदी आहे ज्याच्याकडे आजचं खायला आलेलं नाही तो सुदामदेव देवाला म्हणतोय सगळं आहे बघा नसणारं देवाला म्हणजे आहे आपण असून म्हणतो माझ्याकडे काहीच नाही पण ती रुपया नाही शिवाजी महाराज बांधायला काही त्याचा धंदा आहे ते आपण जो माणूस पैसे असून सुद्धा नाहीच म्हणते त्याच्याकडे लक्ष येत नाही ऐका माझं लक्षात असून जर तुम्ही म्हणाल माझ्याकडे काही नाही लक्ष्मीला येवाच वाटत नाही येवाच सुदाम देवाकडे काही नाही तरी म्हणतात देवा सत्य सत्य वहिनी कसं आहे देवाला सुदाम मुलं टवटवीत आहे खायला नाही वाळून गेले टवटवीत आहे सुदामदेवही वाळून गेले म्हणजे जरा खात्या पित्या घरचे आपली सुदामदेवीचे खात्या पित्या घरचे पान भारी भेटले आपल्याला सुदामदेवाचे चांगला नंबर आहे चांगला खात्या पित्या घरचा कृष्णे चांगला नंबर एक घेतला घरी दुकान टाकले काल तुझा कृष्णाने नाही वहिनी तिचं काही चहा घ्यायला गेलो बस एवढं सामायिक मला 100% वाटलं तुमचं दुकान चलावं माऊलीचे निघा मला काल जर माहिती असं तर बायकोला घेऊन आलो असतो सुदाम देवाने स्मित हास्य करावे दोघांचा संवाद सुदाम देवाने आता ते आणलेले कोणी लाया बाजूला लपवाव्यात कृष्णाने म्हणावं सुदामा वहिनीने काही दिलं का रे दिलं काही वहिनीने दिलं सुदाम देवाने काही सांगू नये काही नाही दिलं काही दिलं नाही सुदाम महाराजांना दिला ते राजा आहे देव आहे खराब नाही आणि त्या धोत्रातल्या कशा देऊ म्हणून सुदामदेव देत नाहीत कृष्णाला सांगत नाहीत काय कृष्णाने उठावं सुदामा अरे वहिनी काहीतरी देणारच नक्कीच मला माहिती आहे वहिनी कशी येते सुदामदेवाने उठावं सुदामदेवाने उठावं
कृष्णा काही नाही दिलं रे, काही नाही दिलं, लपवा होते, काही नाही दिलं रे, दिलं नाही, काही दिलं नाही, काही दिलं नाही. कृष्णाने शेदावं काहीतरी दिलं असेल सुद्धा, मग काहीतरी दिलं असेल, काहीतरी. अरे हे काय दिलं नाही, दिलं नाही, देत नाही. कृष्णाने सोडावं. सुदामा किती खोटं बोलतोय, श्री तुझा हट्ट गेला नाही रे अजून. फटक्या धोतला तर सुद्धा कृष्णाने सोडावं. पाहावं पहाटे पार्वती आईचं म्हणून उठावं, पिण्याच्या नंतर उठावं. पाहावं अगं हिने हे दिले, घ्यावं आपल्या मुठीत घ्यावं आणि फक्त तोंडात टाकावं, कृष्णाने खावं. सुदामा आई साहेबाने खावं. बघ कृष्णाने आपल्या पत्नीला म्हणावं, बघ याचा हट्ट गेला नाही, दिलं तरी सांगत नाही दिलं म्हणून बघ. माझ्या गरीब फटक्या सुधारण्याचे जगाच्या मालकानं, जगाच्या बापानं, या विश्वाच्या बापानं जगे कुणाला आम्हाला घडवलं त्या भगवान कृष्णाने माझ्या गरीब सुधान घराचे ते खावे दादा. आता माझा रात्रभर दोघांचा समाज व्हावा, आश्रमामध्ये झालेला समाज सांगवल्या. सुंदर असे सुराम देवाला कपडे द्यावे, सुंदर अशा त्यांच्या पत्रांना खायला द्यावे. सुदाम देवाला सुंदर असे वस्त्र प्रदान करावे. दोघांचा रात्रभर त्या ठिकाणी समाज चालू आहे, आत्मने चालू आहे. अरे सुदामा काय लहानपणाची आपण आश्रमामध्ये लहान असताना आपण किती खेळायच्या, धान्य करायच्या, उभ्या करायच्या. दोघांचा संवाद चालू आहे. सुदाम दोघांच्या मांडीवर जगाचा मालक त्या दिवशी झोपला. जगाच्या मालकाने सुदाम दोघांच्या मांडीवर काय नेती आहे मित्र असावा, नेती असावी अशी. जगाचा मालक राजा देव ऐका, जगाचा मालक जगाचा बाप देव राजा त्यांचा खायला आहे. त्या सुदाम देवांच्या, त्या सुदाम महाराजांच्या मांडीवर या विश्वाचा बाप झोपतोय. याला मैत्री म्हणतात, याला मैत्री म्हणतात. हे मैत्रीचं अतूट बंधन नेत्र. कृष्णाने रात्रभर झोपावं, सकाळी उठवावी. सुदाम देवाने कृष्णाने उठावं. सुदाम देवाने
स्नान करावं जगाच्या मालकानं त्या विश्वाच्या मालकाने सुदाम देवाला उठणं लावावं आणि साहेबांनी सुदाम देवाला उठणं लावावं उठणं सुदाम देवाचं स्नान व्हावं नवीन कपडे घालावे पंचपक्वाने खावं सुदाम देवाने म्हणावं एक देवा हे माझ्या मित्रा हे माझ्या ब्राह्मण सखा मला आता जावे लागेल सुदाम देवाने उठावर देवाचे हात जोडावे माझी घरी खुशी आहे जातो आता आणि सुदाम देवाने कृष्णाला म्हणावं मी चालू 2 पावलं पुढे करावं 2 पावलं पुढे करावं कृष्णाने आवाज केला सुदामा हा कृष्णाने जावं 2 पावलं पुढे बघा बरं देव कसा आहे ना देव कसा आहे माथाला आपल्या सर्व लागला ऐका देव म्हणते सुदामा चला तो देवाचा सुदामा जे अंगावर जे वस्त्र घातलंच नाही राजवाड्यातले ते वस्त्र आमची द्या बघा देव कसा आहे ते वस्त्र काढा तुमचे वस्त्र घालून जा सुदाम देवाने मनातल्या मनात म्हणावं देवा काय कसा नटकत ते वस्त्र सुद्धा देत नाहीस काय द्यायचं होतं देवाला पुढे पहा वस्त्र द्यावे गळ्यामध्ये जी कुंडल घातले माळी घातल्या ते माळी द्या त्यामुळे सुदाम देवाने मुलं खाली करावं घातलेले जे राजवस्त्र आहेत राजवाड्यातले ते द्यावे देवाने घ्यावेत सुदाम देवाने म्हणावं कृष्णा तू पहिला आहे तसाच आहेस रे आणि देव कधीच त्याच्यामध्ये वाटतं देव अगोदर घेतो नंतर देतो डायरेक्ट देत नाही डायरेक्ट नाही सुदाम देवाने आता म्हणावं देवा चाललो बरं का सुदाम देवाने पुढे चलावं पण आवाज द्यावा सुदामा हे सुदामा आवाज द्यावा सुदाम देवा अरे सगळं दिलं पण पायाचा जोडा राहिला ना सुदाम देवाला वाटलं हे तरी ठेवेल ऊन लागायला उन्हाळा आहे तेही द्यावा सुदाम देवाने निरोप घ्यावा सुदाम देव चालले सुदाम देव चालले पानी बजाओ दिल को हाथों शाही बजाओ सुदाम देव चालले देवाने पाहावे तुम्ही माझा सुदामा चलाय आपल्या गावाच्या जवळ यावं बघा देव काय देतो काय देतो बघा आपल्या गावाच्या जवळ यावं पाहायला आपल्या गाव दिसतच नाही राजवाडे दिसत आहेत मोठमोठाले महाल दिसत आहेत द्वारपाल फळत आले द्वारपाल फळत आले द्वारपाल हा गाव सुदाम देवांच्या गावातलं द्वारपाल सुदाम देवांचे द्वारपाल आले बघा आणि सुदामजी महाराज करायला लागले बघा सुदामजी महाराज सुदाम देव माझे सुदाम देवाने असे देवाला हात लावावा अरे दिसत नाही त्या द्वारपालाने न्यावं सुदामजी आपल्या राजवाडा राजवाडा सिंहासनावर न्यावं पत्नीने सुशिलाने न्यावं अंगावर वस्त्र दागिने आणि त्या द्वारपालांनी त्या द्वारपालांनी कृष्ण राजा म्हणजे देवाने दिलं होतं ना राज त्या घरात इकडे त्या द्वारपालांनी कृष्ण राजा होता महाराज बघा जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा लोक बोलायचे नाही गरीबी होती तेव्हा लोक बोलायचे नाही आज सोन्याचेच राज्य देऊन टाकले देवाने सुदाम देवाने काय अरे देवा दिलास पण एवढा दिलास अरे मला तर दिलास काम सुद्धा सोन्याचा गरज लागला जेवढा जगाचा मालक एवढ्या जगाचा
माझा कृष्ण दिल्याचा एवढा देतो, दिल्याचा एवढा देतो, चक्कर फार के देने वाला जब भी देता है, चक्कर फार के देता है कृष्ण भगवान। गोपाल कृष्ण भगवान की जय। बसा बसा। वा, आता एक फुगडी होईल या दोन्ही जोडीची आरती होईल का? आजच्या पूजेचे यजमान दोघांची एक फुगडी होईल, नंतर लगेच लागल तुम्हाला मी बोललेलं राखू द्या। आपल्याच माणसाला बोलावं, आपल्याच माणसानं आपल्याच माणसाचं ऐकावं। ज्या दिवशी तुम्ही आपल्या माणसाचं ऐकसाल त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। महिला म्हणजे मजबूत व्हा। पूर्वीच्या एका बाईनं 50-50, 70-70 माणसाचा स्वयंपाक करावा एका बाईनं, भाकरी। आता एक पाहुणा गेला आम्ही तिकडे मुंबईकडे सगळे कीर्तनाला गेलो ना, बाई अशी स्वयंपाक करते, आम्हाला असे कीर्तन करून भूक लागलेली असते, अशा चपात्या करते ती एवढ्याच। मी तर आम्ही असं जेवाय बसले का सिद्धीत घरी गेले, बी बाई होती, गाऊन बाई होती, जेवाय बसले कीर्तन करून थकलो होतो, बसले एवढीच चपाती एकदम वाढली। म्हणजे महाराज घेताय का लागतेच। स्टाईल बोलायची, फेसबुक इंस्टाग्राम स्टाईल बोलायची, बसलो मी जेवायला 4-5 वर्ष वेळ पडते चपाती वाढली, एवढी भाजी, एवढी महाराज अजून काही हवंय तुम्हाला? हवंय नाही, अजून भरपूर पाहिजे। सुरुवात झाली, हे साधारण नाही म्हणजे हे गावडा लागतंय अजून ते ताईने फुले होती सुंदर, वा किती छान दिसायचं। एका लाईन उभा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या। तुमच्या इथं पहिले अगदी आनंद आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम एकदम मस्त किचन जावं थोडं माग होतो। सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला हे सांगतात, राजा परीक्षितीने कथा ऐकावी। आता बसून ऐकायला 5 वर्ष बरोबर राजा परीक्षितीने ही कथा ऐकावी। मरण येणार होतं 7 दिवसात, तुम्ही शॉर्टकट मध्ये घेतो का, समजल रुजल पचल या भाषेत घेतो। जी मरणाची भीती आली होती, प्रत्येकाला मरणाची भीती आहे, प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाचा काळ येणार, शरीर जाईल